फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. या बॉल वरती 2 धाबा कंप्लीट केल्या. स्कोर कार्ड वरती 2 धाबा अंकित केल्या जातील. बिनबाद धाबा संख्या 2 या आकड्यावर. सलामीची जोडी सनील फडके सचिन फडके या 2 खेळाडूंना आपण पाहतो. केतन मेहरचं हे पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहत आहोत. ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. धाबा संख्या 2 या आकड्यावरती बिनबाद. यावेळी देखील इनसाइड आउट हा फटका मारण्यात होता. बॅकवर्ड पॉइंट ला चेंडू जातोय. डीप मध्ये कोणते प्रोटेक्शन नाहीये. आउटफील्ड फास्ट चेंडू जाईल सरळ सीमा पार चौकार. चार धाबा नक्कीच या बॉल वरती मिळाल्या. 4 धावेच्या मदतीने धाबा संख्या पुढे जात असताना आपण पाहतो टोटल 6 ऑन बोर्ड. धाबा संख्या 6 या आकड्यावरती. ओ यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट फायनलला फिल्डर होते परंतु मिसफील्ड. सात धाबा फलकावरती 7 ऑन बोर्ड. गोलंदाज केतन मेहरचा पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सनीलसाठी हा बॉल आउट फील्ड केली जाते. फुलटॉस बॉल होता. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न मध्ये सनील फडके हा बॉल डॉट खेळतोय. निर्धा बॉलची सांगता. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ झाला आणि टोटल 7 धाबा फलकावरती बिनगडी बाद. 7 ऑन बोर्ड. हो यावेळी बॅटचा फेस आधीच क्लोज केला. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळालं. केतन मेहर एक चलाक गोलंदाज आहे. लिझन प्लेयर आहेत. प्रचंड अनुभव आहे क्रिकेटचा आणि तोच केतन मात्र आता मैदानाच्या आतमध्ये केतन मेहर अगदी चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. लगातारचे 2 बॉल डॉट. थोडंसं सनील फडकेवरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं जात आहे. चांगली गोलंदाजी. ओ यावेळी इनसाइड आउटचा फटका. कलात्मक स्ट्रोक. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. इनफिल्डला क्लिअर करत चेंडू सीमा पार. मिळतील रन 4 चौकार. इथून मात्र आपण पाहतो पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा बॅटिंग करत असताना लवेश अँड सानवी साई स्टार व्हीगर टीमने बनवल्या टोटल 11 बिनबाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना आपण पाहतो. केतन मेहरचं पहिलं षटक चांगलं राहिलं. अगदी शेवटच्या बॉलवरती चौकार आला. नवीन गोलंदाज आता लिझन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच देऊन त्या गोलंदाजाचा गौरव करण्यात आला तो म्हणजे नरेश गायकवाड आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन दाखल झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा फलकावरती. जितू 11 जेहरमान नेरे टीमला परास्त केलं पारगाव 40+ संघाने. ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपण पाहिला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जातोय. टोटल 12 ऑन बोर्ड. 12 धाबा फलकावरती लागलेत. तो यावेळी देखील लाईन चेक करावी लागेल. यस पंचांचा इशारा येतोय. इट्स अ चला चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज नरेश गायकवाड या गोलंदाजाचा आपण पाहिला ऑन स्क्रीन. आपण चेक करणार आहोत हा बॉल फेअर आहे का. पंचांनी थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवलाय. सुपर स्लो मोशन मध्ये चेक केलं जात आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना नरेश गायकवाड या गोलंदाजाला आपण पाहतो. डॉट बॉलची समाप्ती. टोटल 12 ऑन बोर्ड. 12 धाबा फलकावरती. ओ यावेळी देखील हलक्या हाताने ड्राईव्ह करायचं होतं सचिनला हा बॉल समजला नाही. लॉफ्ट करू की डिफेन्स करू या दोन्ही खरं तर मनामध्ये विचार होते आणि त्यामुळे या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे 13 ऑन बोर्ड. 13 धावा फलकावरती.
40+ पारगाव संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर साय स्टार विगर या टीमला आपण पाहतो. ओव्हर द विकेट ना हा बॉल फेकला होता, परंतु सनील फडके आता थांबणार नाहीये. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार. साहेब आपण यावं अतिथी मंचावर आपलं सहर्ष स्वागत. टोटल 6 धाब्याने आता अकाउंट फ्लाय झालं. टोटल धावा संख्या 19 आहे आकड्यावरती. नरेश गायकवाड वरती आता हल्ला बोल केला जातोय. सनील फडकेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न, लेजर बॉल फेकला होता अगदी आपला स्ट्रॉंग झोन मध्ये ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, परंतु इथं सक्सेस मिळत नाहीये. हा बॉल डॉट, निर्धाव बॉलची सांगता. दुसरं षटक प्रगती पथावर. नरेश गायकवाडचा पुढचा बॉल. हो यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो बॅकअप नसल्या कारणानं एक धाव एक्स्ट्रा मिळेल. या बॉलवरती धावा 2 मिळतील. 2 लेग बाईज. येस थँक्यू. लेग बाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे. 21 ऑन बोर्ड. 21 धावा फलकावरती. सुरुवात चांगली झाली होती. अगदी तंतोतंत सामना. खूप टप्प्याचा बॉल आणि यावरती देखील सनीला बॉल समजला आणि थोडासा बॉल खोलवर राहिला. लेग बाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि अशा रीतीनं दुसऱ्या षटकाची पण झाली समाप्ती. 2 षटकाची अखेरीस टोटल धाव फलकावर धावा बिनबाद. लवेश अँड सानवी 11 साय स्टार विगर टीम 22 आकड्यावरती. आमचे गुरुवर्य सागरदादा मांडवकर साहेबांचे ते शुभागमन होते. अगदी त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं समालोचन ऐकायला मिळतं. शुद्ध मराठी गोडवा, रायगडची मुलूक, मैदानी तोफ. आमचे गुरुवर्य सागरदादा मांडवकर यांचं शुभागमन. जवळ मॅचच्या दिशेने जिथे 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा साय स्टार विगर संघाने बनवल्या बिनबाद 22. आता मात्र अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. संघाचा संघनायक इथून राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. ओ पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये खेळाडू आहेत तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जातोय. टोटल 24 ऑन अ बोर्ड. 24 धावा फलकावरती लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं केतन मेहरने 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर नरेश गायकवाड एक लिजंड प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आले. नरेश गायकवाड यांनी देखील 11 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र सचिन पाटील संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. आणि पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव. अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी. चला स्पीडअप करा टीम पारगाव. अजून आपल्याला मेगा फायनलचा हा सामना खेळवायचा आहे. अगदी लख प्रकाशामध्ये सामना होईल याच्याकडे आपण काळजी घ्यायची. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. दोन्ही टीमला मी विनंती करू. पुढच्या वर्षी आपण पाहू शकाल हेच सामने म्हणजेच स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026 डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला येणार आहे. ओव्हरपिच बॉल फ्लिकर ऑफ द रिस्ट. व्हॉट अ स्ट्रोक. क्या बात आहे. शरीराला अगदी बॉल लागला. अडवण्याचा प्रयत्न झेलचा मात्र झाला नाही, परंतु धावा वाचवल्या जात आहेत. आणि या बॉलवरती धावा वाचवल्या 4. नक्कीच धावा मिळतील 2 धावेच्या मदतीनं धावा संख्या पुढे. टोटल 26 ऑन बोर्ड. 26 धावा फलकावरती. अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. अगदी दूरवरून खेळाडू आले. लॉंग चेस होता पिल्लरसाठी, परंतु क्षेत्ररक्षण कमिटमेंट अगदी चांगली पाहायला मिळाली. लिजन प्लेअरचा भरणा पारगाव टीम आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारत असताना हो यावेळी लिडिंग एज लागली होती. मोठा फटका लगवायचा आहे, परंतु टो एंडला बॉल हा लागला. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे थांबवलं जातंय. सचिन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो चांगली गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी. हो यावेळी फटका चांगला आहे. कमालीचा स्ट्रोक. A1 क्वालिटीचा हा फटका आपण पाहतो. फलंदाज सनील फडकेच्या बॅटमधून हा धमाका षटकार.
नेरेगावचा कॉमेंट्रेटर सागर मांडवकर. क्या बात आहे. सागर मांडवकर यांचं गीत आपण ऐकलात. ओव्हर द अलॉंग राऊंड द विकेट गोलंदाज यावेळी तयार. क्या बात आहे. ऑफ सिकला शपलवून इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. चेंडू वन बाउन्स ओव्हर दी लाईन. आणखीन एक तडका सनील फडकेच्या बॅट मधून हा चौकार. लागलेत. अंतिम बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. सचिन पाटील वरती आता मागील 2 बॉलवरती हल्ला बोल केला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी मागील 2 षटकामध्ये आपण पाहिली जरूर. खूप टप्प्याचा बॉल सनील फडकेचा हा वार पलटवर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेग रिजन मध्ये इट्स हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक ठोकलाय षटकाराने. अशा रीतीनं पहिल्या सत्राची टोटल 42 आणि 43 धावांचं लक्ष चॅलेंजर स्पार्क ऑफ 40+ संघासमोर. तर आदरणीय संकेतजी पाटील खेरणे तसेच त्यांच्या समवेत आपण पाहतो रिडगर टीमचे पॅकर करण कडू रांजणपाडा यांचं इथं शुभागमन होते. साहेब आपण यावं अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्पर्धेच्या वतीनं. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद लवेश. जितू 11 जे हनुमान गावदेवी क्रिकेट संघ आणि हनुमान व्यायाम मंडळ ग्रामस्थ मंडळ शेवटच्या टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक सेमीफायनल आणि फायनल आपण पाहणार आहोत. अशोकदादा फडके साई स्टारचे खंदे समर्थक यांचे इथे आगमन झाले. सन्मानाकडे आपण वळतोय. काही वेळापूर्वी अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचं आगमन झाले आणि आज नेरी गावातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी सन्मानाकडे आपण वळतोय. आणि अतिथी कक्षामध्ये असलेले आम्ही पाहतोय नेरी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व युवा वर्गांना ज्यांचा नेहमी सपोर्ट असतो आदरणीय मेघनाथजी मस्कर साहेब यांचा आम्ही इथे आदर इथे सन्मान करतोय. त्यांना विनंती करेन का आपण सन्मानाचा स्वीकार करायचे. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक दरवर्षी ही स्पर्धा आपण पाहतोय डे फॉर्मॅट मध्ये आणि आज सर्वांचा छान सपोर्ट पाहायला मिळाला. पुढचा सन्मान आपण करतो. नेरी गावातील आणखीन एक व्यक्तिमत्व आपण जरूर पाहिलं. माजी उपसरपंच यशस्वी उद्योजक आणि नेरी गावातील तरुणांना आणि सूर्य जितू 11 जे हनुमान नेरीच्या सर्व संघाला ज्यांचा छान सपोर्ट असतो ते शंकरजी ठाकूर साहेब माजी उपसरपंच यांचा आपण इथे सन्मान करतोय. शैलेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. सेमीफायनल आपण इथे जरूर पाहणार आहोत. पुढचा सन्मान आपण घेतोय. सन्माननीय रामभाऊ पाटील साहेब नेरे गावातील आहेत मात्र आज आम्ही त्यांचा उल्लेख नेहमी करत असतो. रामभाऊ पाटील नेरे वाजे जे मात्र कंपनीचे आम्ही पाहतोय त्यामध्ये ते कार्यरत असतात. जे मात्र इन्फ्रास्ट्रक्चर साइन कंपनी लिमिटेड यासाठी अनेक वर्ष त्यांनी केलेली सेवा आपण जरूर पाहिलं. तर ग्रामस्थ मंडळ नेरेला विनंती करतो का आपण आसन ग्रहण करा कारण ही आपली स्पर्धा. तर या स्पर्धेला आपण पाहतो आमचे दानशूर दाते ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते आदरणीय मेघनाथजी मस्कर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. या स्पर्धेसाठी 5,000चं आर्थिक सहाय्य त्यांनी आम्हाला मिळालं आणि त्यांचं विशेष धन्यवाद. मॅचकडे लक्ष वेधतो आणि आज आपण पाहतो सन्मानासाठी सुद्धा मी वळणारे शैलेश दादांना विनंती करेन
आदित्य एक्सप्रेस, नेरे एक्सप्रेस अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण व्यावसायिक खेळाडू गावासाठी खेळतो आणि त्यांची पिताश्री ज्यांचा त्यांना खूप सपोर्ट असतो आणि आज जो आदित्य घडलाय त्याच्या मागे त्यांचा वडिलांचा आणि फॅमिलीचा खूप मोठा हातभार आहे. ते श्यामकांतजी मस्कर साहेब यांचा आम्ही येथे आदरातिथ्य सन्मान करतोय. मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. सामना सुरू ठेवा कारण आता वेळेला महत्व देऊया. 5:15 झालेत. तर वैभव आम्हाला माहिती मिळते का साई स्टार जो सेमी फायनलला खेळतोय आणि हा सामना एकविरेची ला गेले होती ही मंडळी आणि तो कार्यक्रम सोडून हा सामना पाहायला आलेत. विलासदादा फडके असतील, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, आज साई स्टारची सर्व मंडळी, चांगदेवदादा पाटील असतील, सार्थक ट्रान्सपोर्टचे ओनर्स, संजयबाई फडके असतील, सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मान्यवरांचं आगमन, बी.के. पाटील साहेब असतील. तर राजेशजी राम फडके असतील, ओम साई इंटरनेट, संदीप फडके सँडी असतील, अनिल फडके पॅडी पीपी आणि सागर माधू पाटील आज साई स्टारचे हे पाठीराखे जरूर आहेत. सामना सुरू होईल. आपण पाहतो टेनिस क्रिकेटसाठी ज्यांची खूप मोठी योगदान असतं ते आपण पाहतो सन्माननीय व्यक्तिमत्व माऊली सायकल स्टोर, त्यांची क्रिकेट मॅचेससाठी धमाकेदार ऑफर असते आणि त्यांचे पुरस्कर्ते राहिले दिनकरजी पाटील असतील, गौरव पाटील, त्यांचं खूप मोठं योगदान असतं टेनिस क्रिकेटसाठी जी स्पोर्ट्स सायकल आपण नेहमी पाहत असतो. यस, मॅच कडे वळतो. चला सामन्याकडे बोलूया. केतन मेहर इनसाइड आउट त्याचा हा फटका बघायला मिळालाय. फील्ड पोहोचले दीक्षा कव्हर मध्ये, चांगली फिल्डिंग तिथे, बॉल उचलण्यासाठी थोडासा वेग येतात. तिसरीसाठी प्रयत्न आणि होय 3 रन इथे कंप्लीट होत आहेत. टोटल 43 धावांचं आव्हान आहे. पडद्यावर जे काही प्रेक्षक बसलेत आणि मैदानाच्या आतमध्ये बसलेत त्यांना प्लीज विनंती आहे बाहेर बसा प्लीज. हा बस, थँक्यू. हे समोर बेलवली प्लीज थोडे पाठीमागे बसा. उद्या पण मॅचेस आहेत आपले, आज फायनल झाले म्हणून नाही, उद्या 40+ आहेत. आर्यन फडके बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. 43 धावांचं आव्हान आहे चॅलेंजर पारगाव 40+ ला. सोन्या गायकवाड मैदानात बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागला. 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. केतन नॉट सेकंड कडे होते आणि त्यांनी बघितलं थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल होता. वाईट बॉल तुम्ही मारलाय असं केतन त्याला सांगतोय. सांकेतिक खुणा बरंच काही सांगून जातं मैदानामध्ये. यंग टॅलेंट आर्यन फडके मैदानामध्ये बघा मिळतं, जो पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. मागील 2 वर्षामध्ये केलेली त्यांनी चमकदार कामगिरी आपल्या मुख्य संघामध्ये त्यांनी आपली जागा बनवली. अनेक यंगस्टर्स खेळाडू सध्या या टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. सोन्या गायकवाड ज्याने 2 बॉलमध्ये 2 केलेत. केतन मेहर ऑन अ स्ट्राईक रेन कडे पुढे सरसावले, लेग साइडला टार्गेट केलं, पाठीमागे पाठलाग सुरू झालाय. फिल्डर होते तोही आर्यन फडके. चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डिंग करत असताना अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये त्याने उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याचं दाखवलंय. चौकार त्यांनी वाचवला आणि 2 रन या बॉलवर पूर्ण होती. 7 धावा सध्या फलकावर झळकत आहेत. 7 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. एक विकेट आतापर्यंत गमावलेले नाहीये. काय अप्रतिम फाईट केली नेरे संघाविरुद्ध. मागील मॅच मध्ये पारगाव 40+ ना तिथे सामना त्याने जिंकला. केतनसाठी खोदून काढला बॉलला, दिशा दिले बॉल चला डीपेक्षा कव्हरला. दीपक फडके खराब फिल्डिंग, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन, चौकार. फिल्डिंग मध्ये सध्या चुकाव करतोय दीपक फडके. या संघाचे मुख्य खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून चूक मान्य नाहीये, कारण हा सामना दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. फिल्डिंग मधून कोणत्याच जास्त चुका अगदी केलेल्या नाहीयेत पारगाव 40+ ना या पहिल्या सत्रामध्ये. स्पेशल फक्त एकच एक्स्ट्रा बॉल त्यांनी फेकला होता. फक्त पूर्ण इनिंग मध्ये 1 व्हाईट बॉल त्यांनी डिलिव्हर केला होता. आणि सध्या केतन मेहर बॅटच्या रडार मध्ये बॉल चालला डीप लॉंग ऑफला, उंच हवेत फ्लाइट करतोय, निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, स्कोरिंग शॉट, चौकार.
मनात सामना सुरू ठेवा. तर 20 जानेवारी ते 25 जानेवारी आपण पाहतोय दर्शनदादा ठाकूर चषक 2026 पुरस्कर्ते या स्पर्धेचे मिसाईल ग्रुप जी अर्णव मैदान कोपरुलीला 20 जानेवारी पासून क्रिकेटची स्पर्धा आपण नाईट मध्ये पाहणार आहोत. फर्स्ट प्राइज 1.5 लाख रुपये, सेकंड 75, त्यानंतर मालिकावीर 5 पारितोषिके, कॅश प्राइज ट्रॉफी आणि मालिकावीराला इलेक्ट्रिक बाईक सुद्धा. नेरी दुंद्री विभाग क्रिकेट एशियनच्या असोसिएशन मान्यतेने ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेचे पुरस्कर्ते पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष दर्शनदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा आणि मिसाईल ग्रुप आयोजित स्वर्गीय सुदाम कानू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा 20 ते 25 जानेवारीला पाहणार आहोत. थोडा फास्ट खेळा कारण अर्धा तासामध्ये वैभव अंधार होईल आणि फायनल आपल्याला खेळवायचे. धन्यवाद. थँक्यू सागरजी मांडवकर सर. 12 बॉल 28 धावांची गरज आहे. दीपक फडके आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी करायचं होतं. व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलाय. एक्स्ट्रा रन काउंट केली जाईल या बॉलवर आणि टोटल बोर्डवर लागतंय 16 रन. 12 बॉल 27 धावांची आता आवश्यकता राहिली. मॅच ऑन आहे. मैदानामध्ये चांगली फाईट सध्या आपल्याला अनुभवायला मिळते. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. अपील भरपूर तिथे झाले. डायरेक्ट हिट करण्याची ही संधी होती. केतनला थांबवण्याची संधी होती, ती गमावली आणि रन पूर्ण केली गेले. नजरे समोरून हे धाव चोरली गेले. 11 बॉल आणि 26 धावांची गरज. सामना बॅलन्स बघायला मिळतोय दोन्ही टीमकडे. अगदी तशाच पद्धतीनं समतोल ही लढत आहे. 50-50 बॅलन्स हा सामना आहे. इनसाइड आउट. वॉट अ शॉट. अप्रतिमा फटका. केतन मेहरचा आक्रमण निघून चाललाय. डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या ओव्हरची सुरुवात देखील आक्रमक होत असताना सध्या वाईड यॉर्कर केलाय. सन्मानपूर्वक खेळाय फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील चाललंय. दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. आज अनेक युवा जिगरबाज खेळाडूंना दाखवून दिलं त्यांनी मैदानामध्ये. हम है किंग, हम एक असली सुलतान. क्रिकेटवर राज्य करणारे अगदी चॅलेंजर 40+ पारगाव संघाचे धुरंधर मैदानामध्ये आज धाडताना देखील बघायला मिळाले. 24 वर सध्याची ही टोटल सांघिक टोटल 24 बघायला मिळते. 43 धावांचं आव्हान होतं. 9 बॉलमध्ये 19 धावांची अजूनही गरज आहे. दीपक फडकेच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत या मॅच मध्ये. सोन्या गायकवाड यांच्यासाठी हा बॉल पाठीमागे फिल्डर होता. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. क्विक थ्रो तिथे बघायला मिळाला आर्यकडून. 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. 94 धावांमधील डिस्टन्स. 8 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल फार महत्वाचे राहणार आहेत. अपकमिंग 2 बॉल्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. केतन ऑन स्ट्राईक इन कडे 2 चौकार 1 षटकार त्यांनी दाखवला आतापर्यंत. लेग साइडला लेग स्टंपला टार्गेट करायचं होतं. सोडून दिला बॉलला. धाव चोरून घेतली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पल्स वळतात. वाईट +1 एक्स्ट्रा धावा येत आहेत. या क्षणाला 1-1 धाव इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे आणि सध्या त्या महत्वपूर्ण धावा जमवल्या जात आहेत. 27 वर पोहोचलाय. अगदी 27 वर पोहोचलाय. सांघिक टोटल 8 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 8 बॉल 16. सोन्या आक्रमक फटका. टायमिंग परफेक्ट. बॉल चाललाय. अगदी डीजे नितीन संगीत कक्षामध्ये राहिलाय. दोन्ही बाजूने आक्रमण. टप्प्यामध्ये चुकाल तर कार्यक्रम होईल आणि सोन्याने हे दाखवून दिलं. केतनने हे दाखवून दिलं. आपलं टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम फिट करतो. एक रन बनली. गचा क्षेत्ररक्षण
पुन्हा एकदा 2 कंप्लीट. केतनकडे राहील स्ट्राईक. सामन्यामध्ये इन झालाय पारगाव 40+ संघ. चेंडू आणि धाबामधील अंतर शेवटचे 6 बॉल आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8. ते सेमी फायनल 40+ सुद्धा कमी नाहीये दाखवून देत असताना वैभव हा सामना यंगस्टार विरुद्ध 40+. कस लागणार आहे सामना अजूनही गेला नाहीये. केतन मेर विरुद्ध जाळं रचावं लागेल. सज्ज झाले गोलंदाज. यस सनील फडके. 6 चेंडू 8 आणि पहिलाच बॉल स्लॉट मध्ये. तो चाललाय प्लॉट मध्ये. केतन मेहरच्या बॅट मधून दमदार हिट षटकार. दिल पे चलाई छुरी. डेंजर पारगाव 40+. 5 बॉल आणि 2 धावांची गरज. 5 चेंडू 2. सनील ढकलल्या बॉलला आणि विनिंग मोमेंट. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सामना जिंकलाय चॅलेंजर 40+ संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. एंटर टू द फायनल. त्यामुळे तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही. या टीमला जबरदस्त खेळ आज दिवसभरामध्ये त्यांनी केलं. ओल्ड इज गोल्ड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चॅलेंजर 40+ पारगाव संघासाठी. याच्या अगोदर नेरे रेग्युलर संघाला त्यांनी परास्त केलं आणि त्याच्यानंतर आता साई